तर काही जण एवढ्या दिवसांनी आपली भेट थेट शेतात झाली. कशी ते सांगतो. फायनली आम्हाला सुट्ट्या लागलेल्या आहेत मित्रांनो. मित्रांनो, ज्यांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्याचा आविष्कार केला मित्रांनो, तो माणूस किती महान मित्रांनो. मित्रांनो, आज शाळा सुटल्यावर मी बाबांना फोन सुद्धा केला नाही. आता मी चाललेलो आहे गावाकडे मित्रांनो. कळलं का कशी? तर ही अशी. आणि आता गावाला आलोय म्हणल्यावर शेतातली कामं सुट्ट्यात होय आणि त्याच्यात ऊन मोकार. म्हणून मग दादानी मी मस्तपैकी लिंबाचा पाला टोपीत टाकला आणि टोपी डोक्यावर टाकून घेतली. तात्याने ट्रॅक्टरवरती खताच्या गोण्या आणल्या होत्या. त्या दादानी आणि अण्णांनी उतरून घेतल्या आणि सगळं खत मस्तपैकी मिक्स करून बेडवरती टाकायला पण सुरुवात केली. यांच्यामध्ये खत टाकायला मी दिसत नसेन, कुठे दाखवू का मी? मस्तपैकी यंत्राच्या मागे उभं राहिलं होतो. पण बैलांमागच्या नांगरावरती उभं राहण्याची मजा आहे ना, ती ट्रॅक्टर मागच्या यंत्रावर नाही रे. तासभर नॅचरली फुपाट्याचा मेकअप करून घेतल्यावरती यंत्रावरून उतरलो आणि लगेच नळ्या पांगवायला घेतल्या. एवढ्या उन्हात तानाची ताण तर मोक्कार लागली होती म्हणून शेजारच्याच बाऱ्यावरून पाणी भरून आणलं आणि अण्णांनी आणलेल्या वडापाववरती सगळ्यांनी मस्तपैकी ताव मारला. वडापाव खाऊन मस्तपैकी तासभर आराम केला आणि लगेच मर्चिंग पेपर काढायला घेतलं. तर मर्चिंग पेपर ट्रॅक्टरने काढायचा होता म्हणून काही विषय नव्हता. नाही तर एक टाईम अख्खा 3 एकर आम्ही हाताने काढला होता. आता गायांचा टाईम झाला म्हणून आपलं मस्तपैकी घरी निघालो आणि जाता जाता आपल्या मोठ्या आंब्याच्या 3-4 कायरा घेऊन गेलो. कायला तर गुळ आंबा खारायला. आणि मग घरी गेल्यावरती गायांना पहिली खादट टाकली, त्यांना हात बांधलं आणि बाहेरच्या गोट्यात गारवा निर्माण करायला पाणी मारून घेतलं. त्याच्यानंतर मम्मीने मी दूध काढली. तर असेच आपले व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो नक्की करा आणि जाता जाता तेवढं लाईक आणि कमेंट करून जावा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.